कुंभमेळ्यात भेटला ना बा आपल्याला आपला अकोल्याचा जुना मित्र. तर पोट्टी हो, काय म्हणता मग सर्वांना जय श्रीराम. मी तुमचा कौस्तुभ स्वागत करतो तुमचं आपल्या महाकुंभ सिरीजच्या पार्ट 3 मध्ये. जसं की तुम्ही मागच्या पार्ट मध्ये पाहिलं होतं, आपण प्रयागराज मध्ये पोहोचलो होतो. तिथं पोहोचल्यानंतर आपल्याला लागली होती भयंकरवाली ट्रॅफिक. प्रयागराज मध्ये आपण काय माहोल करत पोहोचलो ते मी मागच्या पार्ट मध्ये टाकलेला आहे. तो पार्ट एक वेळा जाऊन पाहूनच घ्या तुम्ही. मग तिथून आपण डायरेक्ट आलो आपल्या रूमवर आल्यानंतर मग आपल्याला भूक लागली होती, कारण की सकाळपासून भाऊ ते वावरात जेवलो होतो, त्याबाद जेवलोच नव्हतो. तरी पण या गाण्याला काही फिकरच नाही, बस स्नॅपच पाहिजे. मला म्हणे स्नॅप पाहूनच पोट भरते. मॅट झाला काय, चल लवकर भाई. मग ग्रुपवरून मी अभिन गण्या निघालो भाऊ प्रयागराज की गलियों में कायच्यासाठी जेवण धुंडायले, म्हणजे खाना धुंडणे. पण तुम्हाला मी इकडची खरी गोष्ट सांगू का, तर इकडे 7-8 वाजता सुनसान होऊन जाते. आपल्या महाराष्ट्रासारखं नाही अरे भाऊ कुठे. मग आम्हाला लाइटिंग वाला नाव दिसलं प्रयागराजचं. मग इथं फोटो व्हिडिओ काढून घेतले जराशे. त्यानंतर मग आपण इथं आलो भाजी पार्सल घ्यायले. मग इथं भाज्या पार्सल घेतल्या मस्त, आणि गणेशच्या हातात बॉटला गिटला देऊन मस्त निघालो आम्ही रूमवर जायला. आणि थैली कशी दिली तशी मटणाचीच आहे. मला मारतील ना बाबा इकडले लोक. मग आपले गणेश डॉन म्हणतात डॉन असे कसे मारतील आपल्याला, मर्डर करून टाकतो म्हणत. मला बरोबर. मग रूमवर जाऊन मस्त जेवण केलं. तुम्हाला इथची डार्क रिअलिटी सांगतो, आपल्या महाराष्ट्रासारखं जेवण तुम्हाला पुऱ्या भारतात कुठेच नाही भेटणार बा. आपल्या महाराष्ट्रासारखी चव फक्त महाराष्ट्रातच भेटी. मग जेवण घेऊन झालं त्यानंतर डायरेक्ट झोपून राहिलो. सकाळी उठल्यानंतर नाटकं पाहून घे तुमच्या भावाचे. संगमत जाऊन आंघोळच करा लागते बरं, तरी ड्रायर मारायचं होतच मला केसही. मस्त सकाळी तयारी करून एखाद्या नवरदेवासारखे आम्ही तिघं निघालो संगम मध्ये आंघोळ करायला, म्हणजे हॅशटॅग पाप धुवायला. पुढे गेल्यानंतर गर्दी एवढी लागली मर्याची, तुम्हाला काय सांगणार बा. गर्दीच गर्दी, मुंगई सारखे लोक, जिकडे पैसा तिकडे लोक. हेच तर मजा आहे भाऊ कुंभमेळ्याची. मग इथून थोडे पुढे संगमवर गेल्यानंतर आपल्याला भेटला आपला कॉलेज मधला मित्र सत्यम. मग त्याची भेट घेतली मस्त. त्यानंतर पुढे काय झालं हे नेक्स्ट पार्ट मध्ये दाखवतो. नेक्स्ट पार्ट नक्की पाहिजे.